नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा, कोणते नियम आहेत याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे आणि नवरात्रीला सुरुवात होईल. या 9 दिवसांमध्ये देवीचा जागर, पूजा, आरती, सेवा याला फार महत्त्व आहे. आपण रोज देवीची पूजा करत असो किंवा नसो, नवरात्रीत केलेली देवीची सेवा अत्यंत प्रभावी ठरते. त्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करणार आहोत. तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ नसेल तर आत्ताच आपल्या जवळपास असणाऱ्या देवांच्या वस्तू मिळतात त्या दुकानातून किंवा पुस्तकांच्या दुकानातून आणून ठेवा. आता दुर्गा सप्तशतीचा पाठ 9 दिवसांमध्ये कसा करावा याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहिले तर दुर्गा सप्तशती पाठ प्राकृत भाषेत असल्याने वाचायला अतिशय सोपा आहे. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, मुली, मुले कुणीही वाचू शकतं. दुर्गा सप्तशती पाठ का करावा तर आर्थिक, मानसिक समस्या सोडवण्यासाठी, घरात पैसा टिकावा, विवाह जमत नसतील, नोकरीविषयी काही समस्या असतील, घरामध्ये सतत होणारे वाद असतील, संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ जरूर करावा. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. हे 1 ते 13 अध्याय वाचणं म्हणजे एक पाठ करणे असे आहे. नवरात्रीमध्ये तुम्ही एक पाठ 5, 7, 9, 11, 14 किंवा 28 यापैकी कितीही पाठ करू शकता. यातील 14 पाठ जर आपण केले तर नवचंडी यज्ञ केल्याचं फळ आपल्याला मिळतं. नवचंडी यज्ञ करणं खूप खर्चिक असतं, वेळ पण खूप लागतो. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही ही साधी सोपी फक्त वाचनाची सेवा करू शकता. हा ग्रंथ वाचल्याने आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा घडते. वर्षभर तुम्हाला कुलदेवीची कुठलीच सेवा, पूजा करायला काही कारणास्तव शक्य होत नसेल तर फक्त नवरात्रीत हा ग्रंथ वाचावा. तुम्हाला दुसरी कुठलीच सेवा करण्याची गरज पडत नाही. एवढा प्रभावी असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या प्रत्येक समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. कुठलीही सेवा सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही सेवा, वाचन सुरू करण्याआधी तुमची जी काही मनोकामना असेल, इच्छा असेल ती देवीला सांगून संकल्प करावा आणि मगच वाचनाला सुरुवात करावी. तुम्हाला 9 दिवसांमध्ये 14 पाठ पूर्ण करायचे आहेत. म्हणजेच कसं वाचावं तर नवरात्रीच्या 5 दिवस 2-2 पाठ करावेत आणि 4 दिवस 1-1 पाठ असे 14 पाठ 9 दिवसात होऊन जातात. आणि समजा तुम्हाला वेळ नसेल, 9 दिवसात एकच पाठ करायचा असेल तर 4 दिवस 2-2 अध्याय आणि 5 दिवस 1-1 अध्याय वाचावेत. स्त्रियांना समजा मध्येच मासिक धर्म आलाच तर तेवढे दिवस ग्रंथ वाचू नये. 5व्या दिवशी राहिलेली सेवा पूर्ण करावी लागेल. त्यामुळे ग्रंथ वाचायला सुरुवात करण्याआधीच आपली तारीख बघून घ्यावी. तुम्हाला ही सेवा तर करायची आहे, पण अशी काही भीती वाटत असेल तर 9 दिवसात 1 पाठाचा संकल्प करून तुम्ही एका दिवसात पूर्ण 13 अध्याय वाचून 1 पाठ करू शकता. शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा आहे. त्यानंतर समजा मध्येच सुतक आलं तर शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणांकडून वाचन पूर्ण करून घेऊ शकता. वाचनांमध्ये खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला तर तो पूर्ण करावाच लागतो. हा ग्रंथ पूर्ण वाचण्यासाठी नवीन असाल तर 3 तास लागू शकतात. नेहमी वाचत असाल तर 2 तासात वाचून होऊ शकतं. दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं वाचन तुम्हाला पहाटे 5 पासून दिवसभरात संध्याकाळी 6:30 पर्यंत केव्हाही करता येऊ शकतं. या ग्रंथातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करण्याआधी या ग्रंथातीलच अवतरणिका, दिव्य कवच, अर्गला स्तोत्र हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही 14 पाठ करणार असाल तर फक्त पहिल्या दिवशी हे सर्व वाचलं तरीही चालतं आणि रोज फक्त अध्याय वाचावेत आणि शेवटी नवार्णव मंत्राचा जप करावा. तुमच्या संकल्पाप्रमाणे ज्या दिवशी जेवढे पाठ असतील किंवा अध्याय असतील तेवढे वाचल्याशिवाय मध्येच उठायचं नाही. वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलायचंही नाही.
वाचनाला बसतानाच एक ग्लासभर पाणी जवळ ठेवा. तहान लागलीच तर 2 मिनिटे थांबून पाणी पिऊन परत सुरुवात करावी. वाचनाला बसण्यासाठी नेहमी आसन असावं. रोज एकाच ठिकाणी बसून वाचन करावं. रोजची वाचनाची वेळही एकच असावी आणि आपलं तोंड पूर्वेकडे होईल असं बसावं. दुर्गा सप्तशती पाठ करणं ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे. त्यामुळे तुमच्याकडे घट बसवत असतील तरीही तुम्ही ही सेवा करू शकता, नसतील बसवत तरीही करू शकता. आपल्याला माहीतच आहे की घटस्थापना करताना जो दिवा लावला जातो तो 9 दिवस अखंड चालू ठेवायचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यासमोर एक पाट मांडून त्यावर हा ग्रंथ ठेवून रोज पूजा करून वाचन करू शकता. त्यानंतर स्त्रियांनी, मुलींनी वाचनाला बसताना नेहमी साडी नेसावी. हातात हिरव्या बांगड्या घालाव्यात. कपाळाला कुंकू लावावं. फक्त काळ्या रंगाची साडी नेसू नये. तर रोजचा जो रंग असेल त्या रंगाची किंवा दुसऱ्या कुठल्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. पुरुषांनीही या वाचनासाठी रोजचे वापराचे कपडे न घालता सणासुदीचे कपडे घालावेत. आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये दुसऱ्याच्या घरचं काहीही खायचं नाही. दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं काहीही खाऊ नये. तसं तर बऱ्याच स्त्रिया 9 दिवस उपवास करतात, परंतु ज्या उपवास करत नाहीत आणि या ग्रंथाचं पारायण करणार असतील तर दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये. आणि शेवटचा नियम म्हणजे 9 दिवस मांसाहार करू नये. तर हे काही साधे सोपे नियम पाळूनच आपल्याला या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्ही जेवढे नियम पाळून श्रद्धेने मनापासून ही सेवा कराल तेवढी जास्त तुम्हाला फलदायी ठरणार आहे. आणि तुम्हीही बघाल, ज्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा केली, वाचन केलं, ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण झालेली असेल. तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हीही या नवरात्रीत नक्की करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. तर अशा रीतीने तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.